नमस्कार मित्रो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इकडे आदी बसलेला असतो आणि आदीच्या डोक्यात विचार येतं की सई काय करते. तर तो सईला कॉल करतो आणि सई कॉल उचलते. तर आदी बोलतो की सई मऊ तू कशी आहेस. तर सई बोलते की दादा मी मस्त आहे आणि ती बोलते की मला मुक्ताईची खूप आठवण येते. तर आदी सुद्धा बोलतो की मला पण सावनीची खूप आठवण येते आणि ते दोघे बोलत असतात. तर तेवढ्यात सई मऊ बोलते की आदी दादा मला सुद्धा मुक्ताची खूप आठवण येते आणि ती रडायला लागते. तर तेवढ्यात आदी बोलतो की सईमो मी तुला मुक्ताईशी बोलवतो आणि तो इकडे मुक्ताईकडे येतो. तर मुक्ताई, सागर, स्वाती आणि इंद्रा बसलेले असतात आणि बोलतो की मुक्ताई आंटी सई बोलते. तर मुक्ताई आदीच्या हातातला मोबाईल घेते आणि रडायला लागते. तर तेवढ्यात मुक्ताई बोलते की सई मऊ काय झालं. तर सई मऊ इकडनं रडायला लागते आणि मुक्ताई बोलते की सई मऊ तू रडू नको, बोल बेटा काय झालं. तर सई मऊ बोलते की मुक्ताई मला तुझी खूप आठवण येते. तर मुक्ताई सुद्धा बोलते की सई मऊ मला पण तुझी खूप आठवण येते आणि सगळ्यांचे डोळे भरून येतात. तर सई मऊ बोलते की मला तू इकडनं कधी घेऊन जाणार आहे. तर मुक्ताई बोलते की बेटा आता फक्त 4च दिवस बाकी आहे. तर सई मऊ बोलते की मुक्ताई आज 4 दिवस नाही, मला आत्ताच तू इकडे घेऊन जा, मला इकडे करमतसुद्धा नाही आहे, मला तुमची खूप आठवण येते. इंद्रा, स्वाती आणि पप्पा यांचीसुद्धा मला खूप आठवण येते, त्यामुळे मी इकडे राहू शकणार नाही. तर सई मऊचं हे बोलणं ऐकून मुक्ताई घाबरते आणि ती रडायला लागते. तर तिथे जमलेल्या सागर, स्वाती आणि इंदिरा यांच्या डोळ्यातून सुद्धा पाणी यायला लागतं आणि तेवढ्यात सावनी येते आणि सावनी मुक्ताईच्या हातातला मोबाईल खिचते आणि बोलते की मुक्ताई तुला काही काम आहे की नाही, तू सारखं सारखं सईमऊला का कॉल करत असते. तर मुक्ताई बोलते की सईमऊला सारखं सारखं नाही, मी कधी पण कॉल करणार आहे आणि तू काय करशील ते मी पाहणार आहे. सईमऊला मी कधी पण कॉल करेल, तू फक्त बघत सावनी. आता कोर्टामध्ये थोडे दिवस बाकी आहेत, त्यानंतर तू सईमऊला भेटणार सुद्धा नाही असं ती बोलते. तर मुक्ताई बोलते की माझ्या लेकीपासनं मला कोणीही वेगळं करू शकत नाही. तेवढ्यात आदी मुक्ताईच्या हातातनं मोबाईल घेतो आणि बोलतो की आई मला तुझी खूप आठवण येते. तर आदीचं हे बोलणं ऐकून सावनी एकदम दचकते आणि बोलते की बेटा मला पण तुझी खूप आठवण येते, मी तुला नंतर बोलते. आणि तेवढ्यात सावनी फोन कट करते आणि ती विचार करते की आदी मला आज कसा काय बोलला आणि तिला सुद्धा आदीची आठवण येते. तर आदीच्या बोलण्यामुळे मुक्ताईचं मन दुखावलं जातं आणि ती रूममध्ये येते आणि मुक्ताई रूममध्ये आल्यावर ती सईची आठवण काढत असते आणि ती एकदम शांत बसली असते. ती सईची आठवण काढत असते आणि ती बोलते की सईमऊ तिकडे काय करत असेल. घडलेल्या गोष्टी तिच्या डोळ्यादेखत फिरत असतात आणि रूममध्ये बसल्यावर मुक्ताईला मिहिकाची आठवण येते आणि ती विचार करते की मिहिकाने मला खूप मदत केली आहे. मी इकडे आल्यावर सईमऊचं हे सगळं प्रकरण झाल्यावर मी काही मिहिकाची आठवण काही काढली नाही असं ती मनाशी बोलत असते आणि ती विचार करते की आता मला मिहिकाला कॉल केला पाहिजे. तर तेवढ्यातच मिहिका मुक्ताईला कॉल करते आणि मिहिका मुक्ताईला विचारते की ताई तू बरी आहेस ना. मी तुला कॉल करणार होते पण हर्षवर्धनमुळे मला तुला कॉल करता आला नाही, मला वाटलं तू डिप्रेशनमध्ये असशील त्यामुळे मी तुला कॉल केला नाही. तर तेवढ्यात मुक्ताई बोलते की मी पण तुला कॉल करणार होते पण मला वेळ मिळालाच नाही आणि ते बोलत असतात आणि मुक्ता मिहिकाला बोलते की थँक्यू, तू माझी खूप मदत केली. तर तेवढ्यात मिहिका बोलते की ताई लहान बहिणीला कधी थँक्यू बोलत असते का आणि तू मला थँक्यू बोलू नको, मी तुझी पण आत्ता लहान बहीणच आहे आणि लहान बहिणीला कधी थँक्यू बोलत नसतं असं मिहिकाही मुक्ताईला सांगत असते आणि मुक्ताईच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि तेच फोन कट होतो. तर मुक्ताईच्या रूममध्ये तेवढ्यात सागर येतो आणि सागर मुक्ताईला बोलतो की मुक्ताई तू काळजी करू नको, मी सगळी फिल्डिंग लावली आहे. ही सावनी जे काही करते ती स्वतः करत नाही, सावनी जे काही प्रकरण घडून आणते यामध्ये तिला कोणीतरी मदत करते. या मदतीमध्ये सुशांत कल्याणकर हा तिचा वकील तिला मदत करतोय, त्यामुळे सावनी हे सगळं काही करते. तर सुशांत कल्याणकर या व्यक्तीचं नाव ऐकून मुक्ताई एकदम घाबरते आणि ती बोलते की सुशांत कल्याणकर हा तर खूप महागडा वकील आहे, त्या सावनीकडं एवढे पैसे आले कुठून, त्या सुशांत कल्याणकरची फीस तर खूप आहे. तर तेवढ्यात सागर बोलतो की सावनीला हर्षवर्धन मदत करतो. तर मुक्ताई बोलते की हर्षवर्धन का मदत करतोय. तर तेवढ्यात सागर बोलतो की त्या हर्षवर्धनला माझं सगळं वाटोळं करायचं आहे, मी त्याच्यापेक्षा वरचढ आहे, त्यामुळे तो हर्षवर्धन माझं वाटोळं करण्यासाठी त्या सावनीला मदत करतो. तर सागर बोलतो की आत्ताच मी त्या सुशांत कल्याणकरकडे जातो, त्याला सगळे पैसे देतो आणि सांगतो की तू सगळं उलटून जा, त्या सावनीचे सगळे प्रकरण तू बदलून टाक असं तो बोलत असतो आणि तो रागात असतो. तर तेवढ्यात मुक्ताई सागरला थांबवते आणि सांगते की सागर तू असं काही करू नको, आपण न्यायाची लढाई ही लढू आणि आपण न्याय मिळवू असं ती बोलते. तर तेवढ्यात आदी येतो, आदीला मुक्ताई बोलावते आणि सांगते की बाळा काय झालं, भूक लागली का, मी तुला आलूचे पराठे बनवून देते. तर आदी बोलतो की मला आत्ता नको, तू आराम कर, तुझी तब्येत बरी नाही आहे मुक्ताई. तर मुक्ताई बोलते की तू काळजी करू नको, मी बरी आहे बेटा. तर आदी बोलतो की आत्ता नको, तू उद्या बनव आणि आदी तिथून निघून जातो. तर इकडे किचनमध्ये स्वाती, इंदिरा, लक्की आणि सागर बसलेले असतात. तर मुक्ताई आदी आणि सगळ्यांसाठी पराठा बनवते आणि पराठा सगळ्यांना देते. आणि पराठा वाटून झाल्यावर मुक्ताईला सईची आठवण येते आणि ती सईला बोलावते. नंतर सईचं नाव ऐकून सगळे एकदम घाबरतात. मुक्ताईला माहीतच नसतं की सई ही सावनीकडे गेली आणि अचानक मुक्ताईला सईची आठवण येते, त्यामुळे पराठा खाण्यासाठी ती सईला बोलावते आणि इंदिराची
सैमोच्या डोळ्यातनं पाणी येतं। तर इकडे सैमो बसलेली असते आणि सावनी तिच्यासाठी पिझ्झा आणते। तर सैमो बोलते की मला पिझ्झा नकोय, मला पराठा खायचा आहे, माझ्यासाठी मुक्ताई पराठा बनवते। तर सावनी बोलते की त्या मुक्ताईचं काय आहे, आता तू इकडे आहेस त्यामुळे तुला पिझ्झा खावाच लागेल, आम्हाला तर पिझ्झा मिळत सुद्धा नव्हता, तुम्हाला मिळतंय तर तुम्ही खात नाही। तर सैमो बोलते की मला नकोय आणि ती रडायला लागते। तर तेवढ्यात सावनी तिला धाक दाखवते पण सैमो काही ऐकत नाही आणि ती बोलते की मला आता पराठाच हवा आहे। तर सावनी बोलते की त्या मुक्ताईनं तुझ्यावरती काय जादू केली काय माहीत आणि सैमो रडायला लागते। तर सैमोला सावनी धाक दाखवते त्यामुळे सैमोला पिझ्झा खावाच लागतो आणि तिला अचानक ठसका लागतो। तर इकडे मुक्ताई सुद्धा अस्वस्थ असते आणि तिला सुद्धा बळजबरीने पराठा हा सागर भरवतो आणि तेवढ्यातच तिला ठसका लागतो आणि दोघी एकमेकीच्या आठवणीनं व्याकुळ होतात। सैमोला वाटतं की मुक्ताई कशी असेल आणि मुक्ताईला वाटतं की सैमोने काही खाल्लं असेल की नाही आणि दोघी एकमेकाच्या चिंतेनं भयभीत होत असतात। तर इकडे कॅफेमध्ये हर्षवर्धन आणि सावनी बसलेले असतात आणि ते दोघेही ड्रिंक करतात। तर तेवढ्यात सावनी बोलते की मी केला की नाही मुक्ताईचा गेम, ती मुक्ता खूप स्वतःला शहाणी समजत होती, आता असा फासा टाकलाय ना तिचं सगळं संसारच उद्ध्वस्त झालंय। तर हर्षवर्धन बोलतो की त्या सागरचं सगळा संसारच मी उद्ध्वस्त केलाय असं तो बोलत असतो। तर तेवढ्यात तो बोलतो की आतापर्यंत त्यांना आपण जो त्रास देत होता तो त्रास त्यांना मिळत नव्हता। तर तेवढ्यात सावनी बोलते की आत्ताचं जो काही आपण प्रकरण केले ते प्रकरण खूप मोठं आहे, त्यामुळे ते सगळा घरच या प्रकरणामध्ये अटकलं आहे आणि ते दोघे ड्रिंक करत असतात। तर सावनी बोलते की माझ्या आधीला त्या मुक्ताईनं तिकडे नेलं आहे, त्यामुळे माझ्या आधीला आता माझ्याकडे आणावं लागेल। आणि हर्षवर्धन बोलतो की आपण सगळी कायद्याची लढाई लढू, तुझा आधी पण तुझ्याकडे येईन आणि त्या सागरला मी काही सोडणार नाही, असेही ते दोघे बोलत असतात। तर स्कूलमध्ये जाण्यासाठी आधी बॅग भरत असतो। तर तेवढ्यात सागर येतो आणि सागर आधीला सांगतो की तू हे पैसे धर आणि कॅन्टीनमध्ये नाश्ता कर। तर तेवढ्यात आधी बोलतो की तुम्ही मला पैसे देऊ नका, मला मुक्ताईने टिफिन दिलेला आहे त्यामुळे मी टिफिनच खाईल असं तो बोलत असतो आणि तो पैसे न घेता रागाने शाळेत निघून जातो। तर सागर हा अस्वस्थ होतो आणि इथेच मालिकेचा भाग संपतो। अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीचं बटन दाबा। धन्यवाद।